त्याचे उत्तर आले पाहिजे तुमच्यावर. बोलतो नाही येणार नाही असं दिसून आलं चित्र, म्हणून मी बोलतो. बोलतो ना भाऊ. भाऊ भाऊ अरे 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 प्रवीण दरेकर. सभापती महोदय, माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आजही मागाशी प्रश्नाच्या वेळेला असंच झालं. आता राज्याचे मंत्री सरकार म्हणून उत्तर देत असताना त्यांचं भाषण पूर्ण व्हायचं आहे, त्याच्या अगोदर अँटिसिपेशन ते काय बोलणार आहेत. तर मला वाटतं ही प्रथा परंपरा बिघडायला लागलेल्या दिसत आहेत. तर मला वाटतं तुम्हाला माझी विनंती आहे की हे वारंवार होतंय, तर याच्या पुढे होणार नाही याची आपण दक्षता घ्या. आमच्या शेतकऱ्यांसाठी आंदोलनं करतात, नेतृत्व करतात की तुम्हाला फक्त दाखवायचं आहे. तुम्हाला उत्तर पाहिजे की दाखवायचं आहे. नाही मग मग सरकारच्या मंत्र्यांचं भाषण असताना मध्येच असं डिस्टर्ब करणं बरोबर आहे का? तुम्ही ओरडू नका. तुमच्या 10 पटीनं ओरडतो. दादागिरी दुसऱ्यांची आहे. तुमच्या या स्टाईलने कामकाज सभागृहाचं चालणार नाही. सभागृहाचं कामकाज दादागिरीवर चालणार नाही. आणि तुमच्यापेक्षा 10 वेळा आवाज मी देतो. जायचं त्यांना हुल मारा चाल केल्या त्याचे उत्तर आले पाहिजे तुमच्यावर. नाही येणार नाही असं दिसून आलं चित्र, म्हणून मी बोलतो. बोलतो ना भाऊ. भाऊ भाऊ अरे 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 प्रवीण दरेकर. सभापती महोदय, माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आजही मागाशी प्रश्नाच्या वेळेला असंच झालं. आता राज्याचे मंत्री सरकार म्हणून उत्तर देत असताना त्यांचं भाषण पूर्ण व्हायचं आहे, त्याच्या अगोदर अँटिसिपेशन ते काय बोलणार आहेत. तर मला वाटतं ही प्रथा परंपरा बिघडायला लागलेल्या दिसत आहेत. तर मला वाटतं तुम्हाला माझी विनंती आहे की हे वारंवार होतंय, तर याच्या पुढे होणार नाही याची आपण दक्षता घ्या. आमच्या शेतकऱ्यांसाठी आंदोलनं करतात, नेतृत्व करतात की तुम्हाला फक्त दाखवायचं आहे. तुम्हाला उत्तर पाहिजे की दाखवायचं आहे. नाही मग सरकारच्या मंत्र्यांचं भाषण असताना मध्येच असं डिस्टर्ब करणं बरोबर आहे का? तुम्ही ओरडू नका. तुमच्या 10 पटीनं ओरडतो. दादागिरी दुसऱ्यांची आहे. तुमच्या या स्टाईलने कामकाज सभागृहाचं चालणार नाही. सभागृहाचं कामकाज दादागिरीवर चालणार नाही. आणि तुमच्यापेक्षा 10 वेळा आवाज मी देतो. जायचं त्यांना हुल मारा चाल. पालकांनो, जरा इकडे लक्ष द्या. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आता शिक्षणाची सर्वोत्तम संधी श्री संत गाडगेबाबा इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, बस स्टँड जवळ करसगाव, तालुका चांदूरबाजार, जिल्हा अमरावती. CBSE पॅटर्न स्कूल सोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज, अनुभवी व उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, खेडीमेडीच्या वातावरणात आधुनिक शिक्षण, CCTV कॅमेरा, सुरक्षित परिसर, संगणक व प्रोजेक्टर सुविधा उपलब्ध. नर्सरी, KG1, KG2 ते 10वी पर्यंत प्रवेश सुरू झाला आहे. तसेच 11वी, 12वी सायन्स प्रवेश प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. इंजिनिअरिंग आणि मेडिकल विद्यार्थ्यांसाठी खास EMET सेट पूर्व परीक्षा तयारीची विशेष सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप सुविधा देखील उपलब्ध आहे. तर आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा विकास काडलकर सर. संपर्क क्रमांक 8793538820 वर आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.